कंपाऊंड्स एक लेक्चर ह्याच्यावरच झालेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवलेलं आहे. पुढचं लेक्चर आज आपण घेत आहोत. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय थोडंसं रिवाइज करूया. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा असा कंपाऊंड आहे त्याच्या सेंटरला मेटल ॲटम किंवा आयन असतो आणि सराउंडिंगला लिगँड्स असतात. आणि लिगँड्स म्हणजे काय, हे लिगँड्स इलेक्ट्रॉन डोनर असतात, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात. आता हे लिगँड्स जे आहेत ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमच्या सराउंडिंगला सभोवती काय असतात, ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स असतात. त्याला आपण काय म्हणतो, लिगँड्स म्हणतो. आणि सेंट्रल मेटल ॲटमच्या सराउंडिंगला हे जे लिगँड्स आहेत आणि अशा कंपाऊंड्सना आपण काय म्हणायचंय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं म्हणायचंय. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा जो आहे किंवा हे लिगँड्स जे आपल्या स्वतः जवळचे इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्याला डोनेट करतात, सेंट्रल मेटल ॲटमला किंवा आयनला ते इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि तिथं एक प्रकारचा बॉन्ड हा फॉर्म होतो. आणि त्या बॉन्डला काय आपण म्हणतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि हा कशा पद्धतीने आपण दाखवतो, तर ॲरोने दाखवतो. ॲरोचं हेड कुणाकडे असतं, तर सेंट्रल मेटल आयनकडे असतं आणि टेल हे लिगँडच्या बाजूला असतं. ठीक आहे. देन लेविस ऍसिड आणि लेविस बेस म्हणून कोण ह्यातलं ऍक्ट होतं हे लास्टच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे. लेविस ऍसिड ऍक्सेप्टर जो आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर, तो कोण असतो, लेविस ऍसिड असतो. आणि इलेक्ट्रॉन पेअर डोनर जो आहे तो काय असतो, लेविस बेस असतो. आता इथं लिगँड हे लेविस बेस म्हणून ऍक्ट होतात आणि सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन जो आहे तो लेविस ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. देन टाइप्स ऑफ लिगँड ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. लिगँड्स जे आहेत सेंट्रल मेटल ॲटमला सराउंडिंगला जे असतात त्यांना आपण लिगँड्स म्हणतो. आता टाइप्स कोणकोणते आहेत लिगँडचे, प्रामुख्याने 3 टाइप्स लिगँडचे पडलेले आहेत. पहिला जो आहे मोनोडेंटेड लिगँड, सेकंड वन इज पॉलिडेंटेड लिगँड अँड थर्ड वन इज ॲम्बिडेंटेड लिगँड. पहिला जो टाइप आहे मोनोडेंटेड लिगँड, याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटमला लिगँड हे एक लोन पेअर डोनेट करतात आणि तिथं एक लोन पेअर डोनेट केल्यामुळं कोऑर्डिनेट बॉन्ड हा फॉर्म होतो. देन पॉलिडेंटेड लिगँड, पॉली मीन्स मेनी, मेनी डोनर ॲटम्स किंवा लोन पेअर्स इथं काय करतात, वन ऑर मोर ॲटम्स डोनेट लोन पेअर टू द सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. सेंट्रल मेटल ॲटमला 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोन पेअर इथं लिगँड्स स्वतः जवळून डोनेट करतो आणि तिथं कोऑर्डिनेट बॉन्ड हे काय करतात, फॉर्म करतात. बायडेंटेड लिगँड, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, हेक्साडेंटेड लिगँड ही जी आहेत पॉलिडेंटेड लिगँडच्या अंडर आपण सब टाइप्स म्हणू शकतो त्यांना. एक्झाम्पल्स मी सांगितलेले आहेत तुमच्या बुक मध्ये. बायडेंटेड आणि हेक्साडेंटेडचे एक्झाम्पल दिलेलं आहे. बायडेंटेड लिगँड मध्ये आपण इनचे एक्झाम्पल पाहिलं आहे, इथिलीन डायमाइन आणि ऑक्झॅलेट आयन, हे सुद्धा काय आहे, बायडेंटेड लिगँड आहे. देन पॉलिडेंटेड लिगँड ह्याच्या अंडर आपण EDTA हा जो आयन आहे, इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन हा जो आहे त्याचं एक्झाम्पल पाहिलं. आता इथं हेक्साडेंटेड लिगँडच्या अंडर हे एक्झाम्पल येतं. तर हेक्साडेंटेड लिगँड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल ॲटमला इथं हा लिगँड डोनेट करतो. आता 6 कोणकोणते, 4 ऑक्सिजन ॲटम्स इथं काय करतात, स्वतः जवळची लोन पेअर डोनेट करतात आणि 2 नायट्रोजन ॲटम्स जे आहेत ते काय करतात, स्वतः जवळची लोन पेअर डोनेट करतात. देन ॲम्बिडेंटेड लिगँड, ॲम्बिडेंटेड लिगँड मध्ये काय पाहिलं आपण, एक एक्झाम्पल सांगितलं होतं मी, लक्षात आहे का बघा. NO2 नायट्रो हा जो आहे लिगँड तो कशा पद्धतीनं लिंक होतो सेंट्रल मेटल ॲटमला, त्या पद्धतीनं त्याचं काय होतं, ॲम्बिडेंटेड लिगँड ह्याच्या अंडर हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. म्हणजे डोनर ॲटम्स 2 असतात इथं. NO2 मध्ये N सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉन रिच असा आहे आणि ऑक्सिजन हा सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. ठीक आहे. सेंट्रल मेटल ॲटमला नायट्रोजन ज्यावेळी लिंक होतो त्यावेळी नायट्रोजन काय करतो, स्वतः जवळची लोन पेअर सेंट्रल मेटल ॲटमला देतो आणि तिथं कोऑर्डिनेट बॉन्ड हा फॉर्म करतो. म्हणजे नायट्रोजनशी लिंकेज कोणाचं होतं, मेटलचं होतं आणि तो त्यावेळी आपण तो लिगँड जो आहे त्याचं नाव काय सांगतो, नायट्रो, अशा पद्धतीनं आपण सांगतो. ज्यावेळी हाच नायट्रो जो ग्रुप आहे त्यामधला ऑक्सिजन हा सेंट्रल मेटल ॲटमला
ला ज्यावेळी लोन पेअर डोनेट करतो त्यावेळी हा नायट्रिटो लिगॅन्ड, त्यावेळी आपण ह्या लिगॅन्डला काय म्हणतो, नायट्रिटो लिगॅन्ड, आणि ऑक्सिजन काय करतो, सेंट्रल मेटल ऍटमला इथं लोन पेअर डोनेट करतो आणि तिथं कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. हे झालीत एक्झाम्पल. हे नायट्रो किंवा नायट्रिटोचं एक्झाम्पल हे ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड मध्ये आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं टाइप्स ऑफ लिगॅन्ड हे 3 पाहिलेले आहेत. पहिला कोणता आहे, मोनोडेंटेड लिगॅन्ड, सेकंड वन इज पॉलीडेंटेड लिगॅन्ड अँड थर्ड वन इज ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. हे लास्टच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चर जे आहे किंवा आत्ताच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची ब्रँच आहे. त्याच्या अंडर जे पॉइंट्स आहेत किंवा आपल्याला समजून आपण ज्या टर्म्स घ्यायच्या आहेत आपण त्या आपण अभ्यासणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. आणि त्या टर्म्स कोणकोणत्या आहेत बघा, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, देन चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन अँड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. देन थर्ड टर्म जी आहे कोऑर्डिनेशन नंबर सेंट्रल मेटल आयनचा कशा पद्धतीने आपण सांगू शकतो. आणि फोर्थ जी टर्म आहे डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स यामधला डिफरन्स काय आहे किंवा आपण कशा पद्धतीने ही दोन्ही कॉम्प्लेक्स डबल सॉल्ट किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आपण आयडेंटिफाय करू शकतो, हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आता पहिला जो आहे, पहिली जी टर्म किंवा पहिला पॉइंट आपण म्हणू शकतो तो कोणता आहे, कोऑर्डिनेशन स्पियर. आता इथे मी ऑलरेडी काय केलेलं आहे, बोर्डवरती आपला टाइम वेस्ट जाऊ नये ह्याच्यासाठी बोर्डवरती ह्या 4ही टर्म्स लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली टर्म जी आहे ती पाहूया. एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, K4FeCN6 हे एक्झाम्पल आपण इथं लिहिलेलं आहे. आता कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय बघा, स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे त्याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटम जो आहे त्याच्या बरोबर सराउंडिंगला काय आहेत, लिगॅन्ड्स आहेत. आणि हे लिगॅन्ड्स किती आहेत, 6 आहेत. सायनाइड लिगॅन्ड्स इथं प्रेझेंट आहेत. कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये काय काय आहे पहा, सेंट्रल मेटल ऍटम, ठीक आहे, आणि कोण आहे, सायनाइड लिगॅन्ड, 6 सायनाइड लिगॅन्ड्स आहेत. आणि ह्या टोटल स्क्वेअर ब्रॅकेटला जो आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जी एंटिटी लिहिलेली आहे ती म्हणजे काय असणार आहे, कोऑर्डिनेशन स्पियर. आपण त्याला काय म्हणतो, कोऑर्डिनेशन स्पियर. आणि जो बाहेरच्या बाजूला पोर्शन आपल्याला दिसतोय K4 हा जो आयन आहे, आता आयनिक फॉर्म मध्ये हा कंपाऊंड गेल्यानंतर आपल्याला काय मिळते पहा, K+, 4 K+ मिळतात. K+ म्हणजे पोटॅशियमचे आयन्स इथे 4 मिळतात आणि FeCN6 कॉम्प्लेक्स आयन इथे मिळतो. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण जो दाखवलेला आहे इथं आयनिक फॉर्म मध्ये ज्यावेळी हा कंपाऊंड जातो, कॉम्प्लेक्स जातो, त्यावेळी आपल्याला K+ पोटॅशियमचे आयन्स 4 मिळतात आणि इथं कॉम्प्लेक्स आयन, ह्याला काय म्हणायचं आहे, पोटॅशियमचे आयन्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो पोर्शन आहे त्याला काउंटर आयन म्हणायचं आहे. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं आहे, कॉम्प्लेक्स आयन म्हणायचं आहे. आणि कॉम्प्लेक्स आयन वरती काय असतो, नेट चार्ज असतो. टोटल हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे तो कसा असतो, न्यूट्रल असतो, त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो. आता हा कॉम्प्लेक्स आयन घेतल्यानंतर आपण इथे चार्ज दाखवतो, ठीक आहे. K4 4+ चार्ज इथं आहे. देन Fe सायनाइड आणि आयर्न ह्या मेटल वरती किती चार्ज आहे तो पाहायचा आहे आपल्याला. सायनाइड, एका सायनाइड वरती -1 चार्ज असतो आणि 6 वरती किती असणार आहे, -6. आपण ऑक्सिडेशन रेडॉक्स रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट्स ह्या कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सेंट्रल मेटल ऍटम ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, इथं +2 असणार आहे. म्हणजे +4 +2 किती येणार, +6. +6 -6 इथं बॅलन्स होतोय. म्हणजे हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट इथं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे हा न्यूट्रल इथं जो चार्ज असतो कॉम्प्लेक्स वरती तो काय असतो, न्यूट्रल असतो. म्हणजे कोणताही चार्ज इथं आपल्याला ह्या कंपाऊंड मध्ये दिसत नाहीये. ज्यावेळी चार्ज येतो कॉम्प्लेक्स आयन वरती, आपण आयन म्हणतो, याला कॉम्प्लेक्स आयन म्हणतो, कारण का ह्याच्यावरती आपल्याला चार्ज दिसतो.
-4 हा चार्ज दिसतोय, म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन त्याच्या बरोबर लिगँड्स असतात आणि कोऑर्डिनेशन स्पियर वरती जर मायनस किंवा प्लस चार्ज असेल तर आपण काय म्हणतो, तो कॉम्प्लेक्स आयन आहे. आता मायनस चार्ज आहे इथं, 4 मायनस असा आहे, तो कॉम्प्लेक्स आयन जो आहे एनायनिक कॉम्प्लेक्स आयन आहे, म्हणजे मायनस चार्ज आहे. ज्यावेळी प्लस चार्ज कोऑर्डिनेशन स्पियर वरती येईल तो काय असणार आहे, कॅटायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे. लक्षात आलं. आता इथं एवढंच लक्षात ठेवायचं आहे, K4 हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्याला काय म्हणायचंय, काउंटर आयन म्हणायचंय. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत जी एंटिटी आहे त्याला काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन स्पियर, किंवा हा आयनिक फॉर्म मध्ये गेला तर आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स आयन म्हणतो त्याला, काउंटर आयन अँड कॉम्प्लेक्स आयन. देन सेकंड जे आहे, सेकंड टर्म, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन अँड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन. आपण कशा पद्धतीनं चार्ज नंबर कॉम्प्लेक्स आयनचा कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा चार्ज नंबर माहित असेल आपल्याला, आयनचा चार्ज नंबर, कॉम्प्लेक्स आयनचा चार्ज नंबर आपल्याला माहित असेल तर आपण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. वरचंच एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, K4FeCN6 हा जो कॉम्प्लेक्स आहे, इथं Fe ची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. Fe ची ऑक्सिडेशन स्टेट आपण काय करायचं, अझ्युम X करायचे. आता इथं कोणताही चार्ज नाहीये कॉम्प्लेक्स आयन वरती, कॉम्प्लेक्स कंपाऊंड वरती कोणताही चार्ज नाहीये, ठीक आहे. म्हणून आपण काय करायचं, इक्वल टू च्या साइनच्या पुढे 0 लिहायचंय, कोणताही चार्ज नाहीये. देन आपण Fe ची ऑक्सिडेशन कॅल्क्युलेट करतोय, X इथे अझ्युम करायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे K वरती किती चार्ज असतो, +1 चार्ज असतो. K किती आहे, 4 आहे. 4 × +1 प्लस X ची ऑक्सिडेशन स्टेट इथे कॅल्क्युलेट करायची आपल्याला. X प्लस आपण काय करतोय, सायनाइड हा जो लिगँड आहे त्याच्यावरती एका सायनाइड वरती -1 चार्ज असतो. किती आहेत सायनाइड लिगँड्स, 6 आहेत. 6 × -1 -6 ही सम केल्यानंतर आपल्याला काय मिळते पहा, X = 2 + 2. म्हणजे आयनची इथे ऑक्सिडेशन स्टेट किती आली, +2. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ऑक्सिडेशन स्टेट कोणत्याही मेटल ऍटमची कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. परत एकदा सांगते, K4FeCN6 मध्ये आपण काय केलं, आयनची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करतोय आणि त्याला अझ्युम काय करायचंय, X हे काय करायचंय, आपण मानायचं आहे. 4 × +1 4 पोटॅशियम आहे तिथं, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट, पोटॅशियम वरती +1 चार्ज असतो. 4 × +1 प्लस X प्लस 6 सायनाइड लिगँड्स आहेत इंटू त्याच्यावरती असणारा चार्ज हा -1 असतो. आता हे चार्ज वगैरे जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. = चार्ज कोणताही नाहीये म्हणून 0 लिहायचं इथे, ठीक आहे. आणि ही सम केल्यानंतर आपल्याला X = काय मिळतं, 2 मिळतं. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आयनची इथं +2 निघते. कोणत्याही कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, कारण IUPAC नॉमेनक्लेचर जे आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेसचं, त्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ही महत्वाची आहे. देन नेक्स्ट थर्ड टर्म जी आहे, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयनचा कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणतो पहा, इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे, CONH3 4Cl2 आणि चार्ज जो आहे तो +1 इथे दिसतोय. म्हणजे हा कॉम्प्लेक्स आयन आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणता येणार नाही, कॉम्प्लेक्स आयन आहे. आणि काय होते पहा, कॉम्प्लेक्स आयन जो आहे तो त्याच्या सराउंडिंगला, आता सेंट्रल मेटल ऍटम सगळ्यांना माहित झाला असेल कुठला आहे, कोबाल्ट. ठीक आहे, कोबाल्ट हा सेंट्रल मेटल ऍटम आहे. त्याच्या सराउंडिंगला अमाइन हे जे लिगँड्स आहेत, अमोनिया लिगँड्स, त्याला आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये अमोनियाला अमाइन म्हणायचंय. ठीक आहे, अमोनिया लिगँड्स 4 आहेत, क्लोरीन लिगँड्स 2 आहेत, म्हणजे 4 आणि 2 6. सराउंडिंगला सेंट्रल मेटल ऍटमच्या सराउंडिंगला 6 लिगँड्स आहेत. त्यामुळं इथं कोऑर्डिनेशन नंबर मेटलचा किती असणार आहे, 6. ठीक आहे, सराउंडिंगला किती लिगँड्स आहेत त्याच्यावरून काय आपल्याला कळतं, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. सेकंड एक्झाम्पल दिले NiCO4. इथं निकेल हा
ठीक आहे. त्याच्या सराउंडिंगला काय आहेत, कार्बोनिल लिगँड्स आहेत, 4 कार्बोनिल लिगँड्स आहेत. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 4 असणार आहे. देन इथे एक चिलेट लिगँड दाखवलेला आहे, म्हणजे FeC2O4 थ्राइस, म्हणजे ऑक्झॅलेट आयन इथं आहे. इथे चिलेट लिगँडच्या अंडर ऑक्झॅलेट आयन हे आपण देऊ शकतो. चिलेट लिगँड म्हणजे काय, जे स्वतः जवळचे काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात आणि रिंग फॉर्म करतात. रिंग स्ट्रक्चर तिथं फॉर्म होतंय, अशांना आपण काय म्हणतो, चिलेट लिगँड. आता ऑक्झॅलेट आयन स्वतः, एक ऑक्झॅलेट आयन स्वतः जवळचे 2 इलेक्ट्रॉन पेअर काय करतात, डोनेट करतात आणि 2 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात. म्हणजे 3 ऑक्झॅलेट आयन किती कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणार, 2 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतोय, तर 6 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात. आता ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती येतोय, मग 6 कोऑर्डिनेशन नंबर इथं आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष बरं, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय. देन 4th टर्म जी आहे, डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय, डबल सॉल्ट हा जो आहे किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, आपण ज्यावेळी एखाद्या ह्यामधला कंपाऊंड लॅब मध्ये तयार करत असतो त्यावेळी कशा पद्धतीने तयार करतो, तर हे ऍडिटिव्ह कंपाऊंड्स आहेत. म्हणजे आपण 2-3 कंपाऊंड्स कसं करतो, मिक्स करतो, एकत्र करतो आणि मग हा कंपाऊंड तयार होतो. म्हणजे डबल सॉल्ट ही तशाच पद्धतीने तयार होतो आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा सुद्धा तशाच पद्धतीने तयार होतो. मग ह्यामधला डिफरन्स काय आहे पहा. डबल सॉल्ट मध्ये एक एक्झाम्पल दिलेला आहे, FAS, फेरस अमोनियम सल्फेट. आता हा फेरस अमोनियम सल्फेट कशा पद्धतीने तयार होतोय, फेरस सल्फेट आपल्याला घ्यावं लागतं, अमोनियम सल्फेट घ्यावं लागतं आणि वॉटर हे घ्यावं लागतं आणि मग हा कंपाऊंड काय होतो, तयार होतो. ज्यावेळी हा कंपाऊंड तयार होतो त्याचं आयनिक फॉर्म आपण ज्यावेळी करतो, म्हणजे ऍक्वियस सोल्युशन तयार करतो, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतो, तर तो कशा पद्धतीचे आयन्स देणार, Fe2+, देन ट्वाइस NH4+, म्हणजे आपल्याला Fe2+, NH4+, SO4 अशा पद्धतीनं आयन्स हे मिळतात. ऍक्वियस सोल्युशन मध्ये ज्यावेळी आपण हे डबल सॉल्ट जो आहे, FAS जो आहे, तो आपण पाण्यामध्ये ज्यावेळी डिझॉल्व्ह करतो त्यावेळी अशा पद्धतीचे आयन्स आपल्याला मिळतात. कम्प्लिटली तो काय होतो, डिसोसिएट होतो इनटू देअर आयन्स. देन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा कसा होतोय बघा, ऍक्वियस सोल्युशन ज्यावेळी आपण तयार करतो पाण्यामध्ये, ज्यावेळी कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा आपण डिझॉल्व्ह करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं पहा. इथं K4FeCN6 चे एक्झाम्पल दिलेले आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या अंडर. इथं काउंटर आयन आणि कॉम्प्लेक्स आयन फक्त 2 आयन्स मिळतात. म्हणजे K+ हा काउंटर आयन